पुढच्या रिपोर्टकडे जाऊया। देशाला हादरवून टाकणाऱ्या राजधानी दिल्लीतल्या स्फोटानंतर अनेक शंका कुशंका आणि प्रश्नांचा लोळ उठलाय। जिहादी डॉक्टरनं आत्मघाती हल्ल्यामध्ये कार स्फोट केला की घाई गडबडीमध्ये नियोजित वेळेआधीच स्फोट झाला याचा तपासही सुरू आहे। हा स्फोट झाला नसता किंवा अर्बन जिहादी डॉक्टरांची टोळी पकडलीच गेली नसती किंवा 3000 किलो स्फोटकं जप्त झाली नसती तर काय अनर्थ घडला असता याची कल्पना सुद्धा न केलेली बरी। पाहूया या शक्यतांचा हा रिपोर्ट। दिल्लीत झालेल्या स्फोटाचं वाढतं गूढ। कारमधील स्फोटकांचा स्फोट नेमका कसा झाला? स्फोट घडवला की झाला? आत्मघाती हल्ला होता की नाही? देशाला हादरवून टाकणाऱ्या राजधानी दिल्लीतल्या स्फोटानंतर अशा प्रश्नांचा लोळ उठलाय। हरियाणातल्या फरीदाबादमध्ये तब्बल 2900 किलो स्फोटकं सापडली। तपास यंत्रणांनी एक मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचं बोललं गेलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी दिल्लीतला लाल किल्ल्याचा परिसर स्फोटानं हादरला। या स्फोटाचे धागेदोरे फरीदाबादमधल्या टेरर फॅक्टरीपर्यंत पोहोचले। उच्च शिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या टेरर ऑपरेशनमुळे सगळेच अवाक झाले। हल्ल्यामध्ये कटाचा सूत्रधार डॉक्टर उमर मारला गेल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय बळावला। पण आता पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या आत्मघाती हल्ल्याच्या अँगलला वेगळं वळण मिळालं। टेरर फॅक्टरीचा पर्दाफाश झाल्यामुळे डॉक्टर उमर घाबरला आणि घाईघाईत हा स्फोट झाला किंवा घडवून आणला असा तर्क लावला जातोय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार त्याची कारणंही तशी आहेत। बॉम्ब पूर्णपणे विकसित झाला नव्हता। स्फोटानंतर घटनास्थळी कोणताही मोठा खड्डा पडला नाही। स्फोटाच्या ठिकाणी खिळे छर्रे असं काहीही सापडलं नाही। स्फोटाचा पॅटर्न आत्मघाती हल्ल्याचा दिसत नाही। आत्मघाती हल्ल्यांचा एक विशिष्ट पॅटर्न जगभरातल्या उदाहरणात दिसतो, मात्र तसं काही दिल्लीतल्या स्फोटात तपास यंत्रणांच्या हाती लागलं नाही। फरीदाबाद छाप्यानंतर उरलेली स्फोटकं घेऊन उमर पळ काढत होता। लाल किल्ल्याजवळच्या सुनहरी मशीद पार्किंगमध्ये उमर तब्बल 3 तास थांबला। 10 नोव्हेंबरला जम्मू काश्मीर पोलिसांचं ट्विट वाचून उमर बावचळला। संध्याकाळी 6:10 "यू कॅन रन बट यू कांट हाईड" हे ट्विट जम्मू काश्मीर पोलिसांनी केलं। त्यामुळे घाबरलेला डॉक्टर उमर कार घेऊन तिथून पळाला आणि 6:52ला स्फोट घडवला। घटनास्थळावरचे पुरावे, आत्मघाती हल्ल्याचा जगभरातला पॅटर्न हे मुद्दे लक्षात घेता यंत्रणा याला प्रथमदर्शनी आत्मघाती हल्ला म्हणायला तयार नाही। आता NIA तपासात अधिक मुद्दे समोर येतीलच। पण हा हल्ला आत्मघाती नसला, दिल्लीतल्या लाल किल्ला परिसर टार्गेटवर नव्हता, तर मग कोणता भाग लक्ष्य होता? डॉक्टरांच्या टेरर फॅक्टरीच्या रडारवर देशातली कोणती शहरं होती याचं उत्तर शोधण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।